कम इन. सर बोलवलं होतं? हो. ही फाईल अमूल्याला देऊ नये आणि तिला म्हणा यातले कॅल्क्युलेशन्स नीट चेक कर. सर पण अमूल्य मॅडम अजून आल्या नाहीयेत. त्यांचं कॉलेज सुरू झालंय ना. कसं करणार आहे? मी आधीच सांगितलं होतं ही गंमत नाहीये. मेडिकलचा अभ्यास सोपा नसतो. आधी कॉलेज मग जॉब. माणसाने ज्या गोष्टी अशक्य आहेत ना त्या करूच नाही. आणि तिला म्हणावं जर जमत नसेल ना तर सोडून द्या हा जॉब. सर मी सांगू त्यांना? तिला नाही रे, आद्या आणि सार्थकला सांग. त्यांना म्हणावं एका नवीन व्यक्तीला अपॉइंट करा. त्यांचं काम थांबायला नको. ठीक आहे सर. सर नक्की सांगू ना? हो सांग. डोक्यावर उभा नको राहूस. सर मला शीर्षासन येत नाही ना. माझ्या डोक्यावर उभा नको राहूस. गेट आउट. ठीक आहे. कम इन. विजय काय झालं? चेहऱ्यावर 12 का वाजलेत? परत काही गोंधळ केलास का? सार्थक, याच्या चेहऱ्याकडे बघून ना खरंच असं वाटतंय की हा काहीतरी मोठा गोंधळ घालून आलाय. अरे सांगशील का काय झालंय की असाच उभा राहशील? सांगतो पण तुम्हाला धक्का बसेल. पचवू आम्ही तो. बोल आता लवकर. अमूल्य मॅडम. काय? तिचं काय? सरांनी सांगितलंय की अमूल्य मॅडमच्या जागी दुसरं कोणीतरी नोकरीवर ठेवा. काय? व्हॉट? अरे काय परत काही प्रॉब्लेम झालाय का? दादा असं का म्हणाला असेल? तो अजून काही बोलला का? नाही अजून काही नाही पण सर खूप नाराज आहेत. म्हणजे अमूल्य मॅडम तिकडे कॉलेजला जातील मग तिकडून परत कामावर येतील मग त्यांचं काम कोण करणार ना म्हणून. ती म्हणाली होती ना की कॉलेज नंतर करेल काम म्हणून. हो ना. अमूल्य खरंच कामात खूप फास्ट आहे. आपल्याला सोल्युशन काढावं लागेल यावर. हे 2 दिवस जाऊ देत. दादाचा राग एकदा शांत झाला ना की मग बोलू. हो आद्या मॅडम प्लीज बोला तुम्ही. येतो मी. मला कळत नाही वेदांत असं का बोलला असेल. आजीचा फोन. हॅलो. हा आद्या मी बोलतेय ग. हे बघ मला भेटायला आत्ताच्या आत्ता घरी आहे. आत्ता? आजी नको प्लीज. इकडे ना खूप कामं पेंडिंग आहेत. अमूल्या लेट येते त्यामुळे सगळा लोड माझ्यावरती आहे कामाचा. प्लीज आता नको. मी संध्याकाळी येते. मला कारण नकोय. तू इथे यायला हवीस. आजी हे बघ प्लीज आता नको प्लीज. तू इथे येतेस की मी येऊ ऑफिस मध्ये? आई घरात आहे आजी. उगाच वाद होतील. प्लीज आता नको. तुझी आई घरात नाहीये आणि अगं मला तुझ्याशी बोलायचंय. ती हवं असेल तर सार्थकला घेऊन ये बरोबर. ठीक आहे मी विचारते त्याला आणि येते. ठीक आहे बाय. आजीने घरी बोलावलंय. ती म्हणते सार्थकला पण घेऊन ये. नाही ग तू जाऊन ये. अमूल्याबद्दल नंतर बोलूयात आपण. चालेल. मी दादाला कन्व्हिन्स पण करते. बाय. बाय. कम इन. सर विजय मला सांगत होते की तुम्ही माझ्या जागी कुणाला तरी अपॉइंट करायला सांगितलंय. सर तुम्हाला मी नको असेल तर मी राजीनामा द्यायला. एक मिनिट. विजय केबिन मध्ये लवकर थांब. कम इन. विजय मी तुला काय सांगितलं होतं? कशाबद्दल सर? नाही म्हणजे तुम्ही खूप काही सांगत असता म्हणून विचारलं. अरे मी हिला जॉब वरून काढून टाक असं म्हणालो का? नाही तसं नाही पण असं बघितलं तर. विजय हे उगाच असं तसं करू नकोस. मी तुला काय म्हणालो होतो? एका नवीन व्यक्तीला अपॉइंट कर. म्हणजे जर अमूल्याला कधी उशीर झाला तिला वेळ मिळत नसेल तर अर्ध्या दिवसाचं काम दुसरं कोणीतरी करेल ना. आय मीन
आद्या आणि सार्थकला मॅनेज करायला त्रास होईल. फुल टाइम जॉब आहे. नाही सर, तुम्हाला माझ्यामुळे अडचण होणार असेल तर मी राजीनामा देईन. अमूल्य, तू काय हिंदी फिल्मच्या हिरो सारखा राजीनामा खिशात घेऊन फिरत असतेस का? आणि हे बघ, गरज लागली ना तर मी मागेन राजीनामा, डोंट वरी. सर, आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता ना, म्हणून जरा उशीर झाला. पण ह्यापुढे मी लवकरात लवकर येईन. आणि माझ्या कामामुळे तुम्हाला अडचण नाही होणार याची काळजी सुद्धा घे. मी वाटलं सर मी काम घरी घेऊन जाईन. हा ठीक आहे ठीक आहे. आद्या सार्थकला त्रास होणार नाही याची काळजी घे. माझ्या फर्मचं काम मी करेन, तुला नाही सांगणार. सर ते नवीन एम्प्लॉई जातो. या काय आहे आद्या, किती वाट बघायला लावायची ग? आजी तिला माहितीये ना किती कामं असतात ते. निघेपर्यंत 10 वेळा थांबावं लागलं मला. बस हो. बर कॉफी पिणार आहेस का? म्हणजे सांगते करायला. नको, ते चहा कॉफीचं सगळं राहू दे. तू आधी मला सांग, असं अचानक का बोलवलंस? तुझ्या सासरी आणि माहेरी इतकी खलबत चालली होती, तरी तुझ्या लक्षात कसं नाही आलं? मला काहीच कल्पना नव्हती ग आजी. माझे सासरे, त्यांचं मन ओळखायला ना मला आता कोणती तरी वेगळीच विद्या शिकावी लागणार आहे असं वाटतंय मला. आई असं वागेल असं मला कधीच इमॅजिन नव्हतं झालं ग. स्वतःच्या मुलाला किडनॅप केलं तिने. तुला सांगू, सोशल मीडियावर जरी न्यूज आली ना तर कमेंट्सचा पाऊस पडेल अक्षरशः. मला जेव्हा कळलं तेव्हा मी पण खूप घाबरले होते. पण नूतन असं काही वागेल ना असं वाटलंच नव्हतं मला. बर ते जाऊ दे, आता तो सगळा गोंधळ संपलाय हो ना? हो बाई. आता मी तुला सांगते, मी तुला इथे का बोलवले ते. बोला. अगं वेदांत मला म्हणाला की त्याची कोणीतरी गर्लफ्रेंड आहे. आता तू मला सांग की ती मुलगी कोण आहे? काय? वेदांत दादा आणि गर्लफ्रेंड? वेडी आहेस का तू आजी? काही काय अगं, आपल्याला माहितीये ना, तू मी आणि आई सोडून दादाच्या आयुष्यात कोणतीही महिला नाहीये. आद्या, तुझ्या दादानी मला स्वतः सांगितलंय हे. दादा असं म्हणाला? हो. असं नाहीये काही. आणि तसं काही असलं ना तरी मला काही माहिती नाही. तू मला खरं खरं सांग. अगं मी खरंच सांगतेय, खोटं का बोलेन मी तुझ्याशी? मग वेदांत आणि अमूल्यामध्ये नक्की काय चाललंय? काय चाललंय म्हणजे काय? अगं तो इव्हेंट नव्हता का 36 गुणी जोडी, त्यामध्ये ती नव्हती का म्हणाली? हा, म्हणजे ती म्हणाली होती तसं. हा, पण नाही ग, तसं काही नाही त्यांच्यामध्ये. पण आजी तुला खरं सांगू का, म्हणजे त्या इव्हेंटमध्ये अमूल्याचं तसं बोलणं, नंतर दादाला जेलमधून वाचवण्यासाठी तिने जे काही केलं ना, त्यावरून ऍक्च्युली मलाही कधी कधी डाऊट येतो असा की त्यांच्यामध्ये, म्हणजे तुला कळत आहे ना मी काय म्हणते? म्हणजे तुलाही वाटतं ना? हा. थोडक्यात काय, त्याला ती आवडते पण तो कबूल करत नाहीये. आता तू बघच मी काय करते ते. एक मिनिट, काय करणार आहेस तू? तुला सांगून नाही करणार आहे काही. नाही, तुला सांगितलं ना तर लगेच चुगली करशील दादाकडे जाऊन. नाही ग. बर मला आता सांग, तुला काय वाटतं? कोणाबद्दल? म्हणजे अमूल्य जर तुझी वहिनी झाली तर कसं वाटेल? आजी पण अगं, तू काही बोलूच नकोस. तू मला सांग की ती वहिनी म्हणून तुला आवडेल का? मग माझ्यावरती सोड, मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. कम इन. तू बस, मी एक मेल पाठवतो मग बोलू. बोल आता. आजीने मला काल घरी बोलवलं होतं. हो, कळलं मला. मला घरी पोहोचायला थोडा उशीर झाला, पण आजीनेच सांगितलं की तू येऊन गेली होतीस. तू काय सांगितलंस आजीला? कशाबद्दल? तू आजीला असं सांगितलंस की तुला गर्लफ्रेंड आहे? अगं ते मला सांगावं लागलं.
कारण आजी माझ्या मागे लागली होती, लग्न कर, मुलगी पसंत कर. आणि तुला माहितीये, ती मॅट्रिमोनी वेबसाईट वाली बाई आहे ना, तिला आजीने घरी बोलवून घेतलं होतं. मग मी काय करणार, म्हणून मला सांगावं लागलं की माझी गर्लफ्रेंड आहे. यु नो दादा, आजी आता माझ्या मागे लागली आहे की वेदांची ती गर्लफ्रेंड कोण आहे. तिला असं वाटतंय की मला सगळं माहिती आहे. शेवटी मला तिला सांगावं लागलं की दादा मला काही सांगत नाही. पण दादा सांग ना, कोण आहे तुझी गर्लफ्रेंड? नाव काय तिचं आणि कुठे राहते? मला नाही सांगणार तू दादा? काय तू लहान बहिणीबरोबर शेअर पण नाही करणार? सांग ना दादा पटकन, कोण आहे ती? अद्याप कोणीच नाहीये. तुम्ही काय माझ्या मागे लागलात ना मला कळत नाही. तुला माहितीये ना, मुलींपासून मी नेहमी 10 हात लांब असतो. मग माझी कशी कोणी गर्लफ्रेंड असेल? ते तर आजी मला फोर्स करत होती ना, म्हणून मी तिला सांगितलं की माझी गर्लफ्रेंड आहे. आणि ते खोटं आहे. नाही नाही नाही, अजिबात नाही. तू ना आजीशी सगळं खरं बोललायस आणि आता माझ्याशी खोटं बोलतोयस, हो ना? है ना? मी सगळ्यांना सांगेन अशी भीती वाटते का तुला? तुझी शपथ, चल मी सार्थकला पण काही नाही सांगणार. आद्या, तू मला ओळखतेस ना, तू हवं तर माझा फोन चेक कर. माझ्याकडे एकाही मुलीचा नंबर नाही. अगं घरचे आणि जवळचे सोडले तर माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये एकही मुलगी नाहीये. आणि तू कसा काय विश्वास ठेवलास ग की माझी गर्लफ्रेंड असेल? जर असं असेल तर मग तू आजीला खोटं सांगून आयुष्यात खूप मोठी चूक केली आहेस. कारण दादा, ती आपली आजी आहे, आपली. ती काही आता शांत नाही बसणार. ती सगळ्यांची चौकशी करत फिरेल. ती ऑफिसमध्ये येईल, ऑफिसमध्ये सगळ्यांना विचारेल. बरं मला एक सांग दादा, खरं खरं सांगा, मला असं वाटतंय, म्हणजे इनफॅक्ट आपल्या आजीला पण असंच वाटतंय. पण म्हणजे मला तुझ्या तोंडून ऐकायचंय ऑफकोर्स. खरं सांगा एकदम, अमूल्य आहे ना तुझी गर्लफ्रेंड? पेशंटला अनेस्थेशिया दिलाय ना. पण आय टेल यू, माझ्या सगळं डोक्यावरून गेलंय आज. अरे तुझ्या तरी डोक्यावर नाही गेलंय, माझ्या तर डोक्यावर आदळलं आणि सरळ बाउन्स झालाय. ए पण आज खरं इम्प्रेशन अमूल्य तू मारलेस. तुला एवढं सगळं कसं माहित? तू ऑलरेडी अभ्यास करून आली होतीस का? अगं नाही, मी अण्णांसोबत, म्हणजे माझ्या वडिलांसोबत कोविड मध्ये ना खूप पेशंट्स पाहिले. ओ, सो तुझे बाबा सुद्धा डॉक्टर आहेत. आय टेल यू, मेडिकल कॉलेजमध्ये ना अर्ध्याहून अधिक मुलं डॉक्टरांचीच येतात. बरोबर. मी अण्णा तुंपलवारांची मुलगी. 1.5 वर्षांपासून मी अण्णांना क्लिनिक मध्ये मदत करते. त्यामुळे मग मला मेडिकल मध्ये इंटरेस्ट आला. मग मी ठरवलं की मला MBBS करायचं. तशी मी MSc मॅथ्सची स्टुडंट आहे. सो मी तुमच्या दोघांपेक्षा मोठी आहे बरं का. ओ, म्हणूनच तू सुरुवातीपासूनच टॉपर झाली आहेस क्लासची. हो ना. ए नाही, असं काही नाहीये. पण तुला माहितीये तन्वी, अमेरिकेमध्ये ना एक कोर्स आहे ज्याला प्री मेडिकल असं म्हणतात. म्हणजे आधी प्री मेडिकल करायचं आणि मग MBBS करायचं. म्हणजे कसं, मग MBBSचं सिलेबस आपल्याला सोपं जातं. सो मला असं वाटतं की माझं प्री मेडिकल आहे ना अण्णांच्या क्लिनिक मध्ये काम करूनच झालं. ग्रेट यार, आपल्याकडे पण असला पाहिजे ना असा कोर्स. म्हणजे सगळं असं डोक्यावरून तरी नाही जाणार एकदम. हो ना, म्हणजे थोडं तरी डोक्यात जाईल तुझ्या. ए चल रे. ए बरं चला, मी निघते. ए अगं एवढ्या लवकर? थांब ना, कॅन्टीन मध्ये जाऊ ना. अगं नाही, मला नाही जमणार. ते मी ऍक्च्युली जॉब पण करते. ओ, काय काय करतेस तू एका वेळी? मेडिकल आणि जॉब. म्हणजे मला आवडतं स्वतःला बिझी ठेवायला. त्यामुळे मग ह्या सगळ्यामधून पण वेळ मिळाला ना की मग मी अण्णांच्या क्लिनिक मध्ये जाते आणि अण्णांची मदत करते. नाईस यार. बरं चला, निघते मी. मला खूप उशीर होतो. भेटूयात उद्या. ओके, बाय बाय. बाय. आपण जाऊया कॅन्टीन मध्ये. चलो. अद्याप, अगं काय बोलतेस तू? मी आणि अमूल्य? नाही नाही,
अगं आम्ही तर अजून फ्रेंड्स पण नाही आहोत. हो पण दादा अरे आजी अमूल्याशी बोलली. हो माहितीये मला. आय मीन विजयने सांगितलं मला. खूप वेळ बोलत होती आजी अमूल्याशी. इनफॅक्ट आजीने मला असंही विचारलं की अमूल्या तुझी वहिनी झाली तर चालेल का तुला. दादा आता तुला एव्हाना आयडिया आलीच असेल की आजी तुझ्या हात धुवून मागे लागली. आता तुला आणावी लागेल कोणीतरी गर्लफ्रेंड म्हणून आणि तिला आजी समोर उभं करावं लागेल. तसं नाही केलंस तर मग आजी अमूल्याच्या मागे लागेल. हो कारण आजी एक गोष्ट कधीच विसरणार नाही. काय? हेच की अमूल्याने अख्ख्या महाराष्ट्रासमोर सांगितलं होतं टेलिव्हिजनवर की ती तुझी गर्लफ्रेंड आहे. आता आता काय आता आण एखादी मुलगी आणि कर गर्लफ्रेंड म्हणून उभी तिला. आत्या मी कुठून आणू? ते काय मला माहिती नाही पण आण एखादी गर्लफ्रेंड. चल बाय. आद्या ए आद्या आद्या थांब ना प्लीज. तू कुठे जातेस? मी हा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करू शकणार. तुला माहिती आहे ना मला यातलं काहीच कळत नाही. मी काय सांगू आता. तू एखाद्या मुलीचं नाव शोधून काढ आणि सांग ती तुझी गर्लफ्रेंड आहे. कोणी ना कोणीतरी तर तयार होईलच ना हे नाटक करायला. तुला सांगू दादा एकदा का आजीची उत्सुकता संपली ना की मग हा विषय थंड होईल बघ तू. नाहीतर तुझं काही खरं नाहीये. आद्या बाय. आणि हो ऑल द बेस्ट. हा अरे पाऊस काही थांबायलाच तयार नाही आज. अरे तो असाही थांबणार नाही. कालपासून पडतोय जोरात. अरे बघ ना. घ्या गरमागरम चहा घ्या आणि पावसाचा आनंद लुटा. अरे काय आनंद लुटा. बाकीचा स्टाफ कुठे आलाय? अरे ते पावसामुळे पाणी साचले ना म्हणून सगळ्यांना उशीर झाला असेल. बहुतेक तोच घोळ झाला असावा. अरे देवा. अरे ह्या तर आपल्या डॉक्टर मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय भयंकर पाऊस आहे आज. मॅडम या श्रीपादला तपासा. काय झालं? नाही काय झालं नाही त्याला पण त्याला कोणत्या व्हायरसने झपाटलाय हे माहित नाही. अरे गप रे. अरे त्रास नको देऊ त्यांना. हा अरे अभ्यास करून दमल्या असतील त्या है ना. मॅडम आधी त्या विजय सरांना तपासा. फार शेपारल्यात ते. ते नाही पण एक बरं झालं म्हणजे आता आपल्या सगळ्यांना फॅमिली डॉक्टर शोधावा लागणार नाही. तुम्ही सगळे माझं कौतुक करताय का टिंगल करताय? सगळं कळतंय आम्हाला. बरं मी काय म्हणतो आपण सुद्धा ऍडमिशन घ्यायची का? म्हणजे आपल्याला सुद्धा अर्धा दिवस सुट्टी मिळेल ना. अरे तुला ना मेडिकल कॉलेजच्या वॉर्डात पण कोण ऍडमिट करणार नाही. अरे त्या किती हुशार आहेत. कुठे त्या कुठे तू. अमूल्य मॅडम तुम्हाला आत्या मॅडम बोलवलं. अरे बापरे आज खरंच खूप उशीर झालाय मला. मी जाते केबिन मध्ये. ओके बरं झालं चहा पिऊन तुमचं? नाही अजून द्यायचंय. द्यायचा काय आवरा पटकन आणि कामाला लागा. आद्या तू मेल्स चेक कर आणि रिप्लाय कर. आपल्याकडून उशीर नको आहे. हो तेच करते. आणि अरे डोंट वरी आता अमूल्य आली आहे ना आपली सगळी कामं अशी पटापट होतील बघ. तुझं कॉलेज सुरू झालं ना कसं वाटतंय तुला? तुला सांगते बहिणी. एक मिनिट थांब. आधी आपली कामं आटपू देत मग सांग. हो नंतर आपण मस्त गप्पा मारूयात. फक्त ना सरांनी नाही बघितलं पाहिजे नाही तर मग असं काही नाही. नाही या बहिणी इकडे येतील आणि म्हणतील व्हॉट नॉनसेन्स इज दिस. ऑफिसमध्ये कामं करायला येता का गप्पा मारायला? तुझी पुस्तकं पाहिली मी बाहेर. नोटबुक पण होतं. तुझं कॉलेज सुरू झालं ना. ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स. पण आता ऑफिसचं काम आणि कॉलेजचा अभ्यास अवघड टास्क आहे दोन्ही एकत्र हँडल करणं. जमेल ना?
आणि बघ, जर नाही जमलं ना तर तुझ्यासाठी एक असिस्टंट अपॉइंट करू आपण. तसं मी विजयशी बोललोय ऑलरेडी. पण एक गोष्ट चांगली झाली ना, आपल्या स्टाफसाठी एक डॉक्टर मिळाली. म्हणजे आता कोणी आजारी असेल तर डॉक्टर अमूल्य हजर आहे. गुड, व्हेरी गुड. चक्क माझं कौतुक केलं. बरं आहे ना, तू ना अमूल्या उगाच नावं ठेवतेस माझ्या दादाला. अगं चांगला आहे ग तो खूप. तो ना तुला भरपूर एनकरेज करेल, लक्षात ठेव. हा जीवा मला एनकरेज करेल. अमूल्या